जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास चौथा कीर्तन लक्षण नाम श्रीराम समर्थ कलयुगी कीर्तन करावे केवळ कोमळ कुशळ गावे कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे खटखट खुंटून टाकावी खळखळ खळांसीन करावी खरे खोटे खवळो नेदावी वृत्ती आपुली। समर्थानी दशक 14वा अखंड ध्यान नाम आणि त्यामधील समास तिसरा आहे कीर्तन लक्षण नाम। याचं समासाचं विवरण समर्थ आज आपल्याला देत आहे। कीर्तन कोणाचं करावं, कीर्तन कसं करावं, कीर्तन का करावं याची सगळी लक्षणं समर्थानी कीर्तनाची या समासामध्ये दिलेली आहे। समर्थ प्रथमच ओळीमध्ये म्हणतात आहे कलयुगी कीर्तन करावे। कसं करावं, कलियुगामध्ये काय करावं, कलियुगामध्ये कीर्तन करणं खूप जरुरी आहे, खूप गरजेचं आहे। आणि कसं असावं ते कीर्तन, तर केवळ कोमळ कुशळ गावे। मग पण केवळ कसं असावं ते कीर्तन, कोमळ असावं आणि कुशलतेने ते गाता आलं पाहिजे। आणि पुढेही समर्थांनी सांगितलेलं आहे की ते कसं गावं, तर कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे। म्हणजे समर्थ म्हणतात कठोर कर्कश आणि किरट्या आवाजात मात्र ते गाऊ नये। ज्या समर्थ म्हणतात आहे मऊ आवाजामध्ये आपल्या समोरच्याला ऐकतानाही त्याच्यामध्ये आनंद वाटला पाहिजे, त्याच्यामध्ये रस निर्माण झाला पाहिजे त्याचा, याच्यासाठी समर्थाने सांगितलेलं आहे की एकदम कोमळ आवाजामध्ये ते गाता आलं पाहिजे। आणि म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या समासामध्ये समर्थ कीर्तन लक्षण हा शब्द समर्थांनी वापरलेला आहे। कीर्तन भक्ती याचं वर्णन समर्थांनी कशामध्ये केलेलं आहे आपल्याला माहीत आहे, 9दा भक्तीत केलेला आहे। आणि मग तरी सुद्धा इथे कीर्तन भक्ती समर्थांनी सांगितलेली आहे। मग इथे कीर्तनाचं लक्षण सांगितलेलं आहे की कीर्तन चांगलं कोणतं आहे। समर्थ म्हणतात कीर्तन चांगलं कोणतं, आणि म्हणून सर्व कीर्तनकारांनी समर्थाने दिलेल्या कीर्तनाच्या संदर्भातले जे समास आहे ते नुसते वाचू नये तर ते अभ्यासले पाहिजे तो, आणि त्या अभ्यासातून त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवता आलं पाहिजे, ठेवलं पाहिजे तसं आचरण आपलं झालं पाहिजे, यासाठी संतांनी सांगितलेलं आहे। म्हणून या समासाचं अजून एक वैशिष्ट्य की इतर समास समजून घेण्यासाठी थोडं चिंतन केलं की कळून जातात, पण या समासामध्ये समर्थांनी 2 कला एकत्र केलेल्या आहेत। एक कला म्हणजे कीर्तन कला आणि दुसरी कला म्हणजे काव्य कला। आपण मागच्या समासात काव्य कला पाहिलेला आहे, कवित्व कला। मग कवित्वाची कला जी आहे ती कीर्तनाची कला आहे। या दोघांचं एकत्रीकरण रूप कसं असावं हे समर्थाने या समासामध्ये दिलेलं आहे। आणि समर्थ म्हणतात आहे की याची आपल्याला आवड पाहिजे, ज्याची आवड असते त्याला आपल्याला सवड पण मिळते। मग समर्थ म्हणतात कलयुगी कीर्तन करावे केवळ कोमळ कुशळ गावे कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे। कीर्तन म्हणजे काय हो, तर संतवाणी, संत उपदेश समर्थ आपल्याला सांगतात। माणसाने नेहमी माणसांसारखे वागावे। मग आपण एखाद्याशी बोलताना गोड शब्दात बोलावं, चांगलं बोलावं, कोणाचंही मन दुखणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही अशी आपली वाणी असावी। का असं समर्थ म्हणतात, कारण बघा आपल्याला जर एखादा नवीन कोण मिळणार असेल किंवा नवीन कोणाला आपण भेटायला जाणार असेल तर आपण काय म्हणतो की त्याने शांत बोलावं माझ्याशी, मला समजून घ्यावं, माझ्याशी शांत बोलून मधुर वाणीने मला त्याने सगळं सांगावं, चांगलं बोलावं, गोड शब्दात बोलावं असं वाटतं। तसंच आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबतही सगळ्यांनी तसं वागावं, मग आपणही तसं वागलं पाहिजे। म्हणजे जे आपल्याला अपेक्षित आहे ते त्यांना सुद्धाही अपेक्षित आहे हो, त्यांना सुद्धा तसंच पाहिजे। जसं आपल्याला कोमल आवाजामध्ये बोललेलं आवडतं तसं समोरच्याला सुद्धा तसं आवडतं। म्हणून समर्थ म्हणतात आहे की कोणाचंही मन दुखणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही अशी आपली वाणी असावी, अपशब्द आपण टाळावे। पण समर्थ ओवीमध्ये काय सांगतायत, तर कलयुगी कीर्तन करावे केवळ कोमळ कुशळ गावे कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे। मग कलियुगामध्ये सांगितलेलं आहे काय करायचंय, कलियुगी कीर्तन करावे। का सांगितलंय कलियुगामध्ये,
कलियुगामध्ये का सांगितलेलं आहे? कारण समर्थ म्हणतात आहे की कलियुगामध्ये आम्हाला उद्धारण्यासाठी हा मार्ग समर्थाने सांगितलेला आहे. हरिकथा या आपल्याला धन्य करण्याचं माध्यम आहे आणि म्हणून समर्थाने धन्य ती गायन कला, धन्य ती कीर्तन कला असं जे समर्थ म्हणतात, त्यात धन्यता ही भगवंत भक्ती असल्यामुळे आहे. मुळात कीर्तनकार भगवत भक्त असतात, पण त्या कीर्तनकाराने भगवत भक्ती करावी असं समर्थ म्हणतात आहे. म्हणून इथे म्हणतात कलियुगी कीर्तन करावे. कीर्तन करणे म्हणजे काय हो? अनेकांना कीर्तन म्हणजे काय? पूर्वरंग असतो. अनेकांना कीर्तन म्हणजे काय? तर पूर्वरंग असतो, उत्तरंग असतो. पूर्वरंगामध्ये अभंग सांगतात आणि त्याच्यानंतर निरूपण करतात. मग समर्थ म्हणतात आहे की कीर्तन नुसतं कीर्तन नाही, नुसतं गायलं नाही पाहिजे, नुसतं वादन त्याच्यामध्ये सगळं असलं पाहिजे. गायन असलं पाहिजे, वादन असलं पाहिजे, अभिनय असला पाहिजे, विनोद असला पाहिजे. सगळ्या गोष्टी समर्थाने इथे विचार केलेला आहे. पण या सगळ्यांना कीर्तन म्हणत नाही. हे सगळं एकत्रित केलं तरी कीर्तन होत नाही. चांगलं गायन येतं म्हणजे कीर्तन नाही हो. चांगलं बोलता येतं म्हणजे ही कीर्तन होत नाही. चांगला अभिनय येतो म्हणजे ही कीर्तन येत नाही. कारण कीर्तनामध्ये हे सगळ्या गोष्टी येतात. म्हणून कीर्तन ते आहे. समर्थ म्हणतात, नीट लक्षात घ्या, कीर्तन ते आहे. कोणतं कीर्तन आहे? की कीर्तन ते आहे की ज्यामध्ये समर्थ म्हणतात की ज्यामध्ये फक्त भगवंताची स्तुती गायन होतं, त्याला कीर्तन असं म्हणतात, इतरांचं नाही हो. म्हणून म्हटलंय धन्य ती कला, त्यांची धन्य आहे ज्यांनी आपला घसा भगवंतासाठी जिजवलाय. धन्य ती लेखन कला, समर्थ म्हणतात धन्य ती कवित्व कला, ज्यांनी आपली लेखनी भगवंतासाठी चालवलेली आहे. धन्य कोण आहे? तर ज्या इंद्रियांना आपण विषय मागितला आणि त्याच्या समोर विषय एकच ठेवला, तो म्हणजे भगवंत. विषय तो झाला त्यांचा नारायण. त्या इंद्रियांचा विषय केवळ नारायण होईल. डोळ्यांचा विषय भगवंत पाहणे, कानांचा विषय भगवंताचं गाणं ऐकणं, बोलण्याचा विषय भगवंताबद्दल बोलणं आणि चालण्याचा विषय पंढरीची वारी करणं. इंद्रियांनी मागितलंय जिभेचा विषय भगवंताचं काय करणं? नाम घेणं. हाताचा विषय आहे पूजा करणं. इंद्रिय विषय भोगण्यासाठी तयार झाले की त्यांचा तो विषय झाला नारायण. त्या इंद्रियांना नारायणच समोर असला पाहिजे. मनामध्ये चिंतन फक्त कोणाचं? फक्त आणि फक्त त्या भगवंताचं, ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली, ज्यांनी या सोन्यासारखा देह आम्हाला दिलेला आहे, ज्याला 2 हात 2 पाय 2 कान उत्तमाचं शरीर आपल्याला मिळालेलं आहे, ही केवळ आणि केवळ त्या भगवंताचीच कृपा आहे हो. म्हणून समर्थ म्हणतात की अशा प्रकारे समर्थ म्हणतात ज्यांचं शरीर भगवत चिंतनाने नटलं आहे त्याने कीर्तन करावं. कीर्तन पोट भरण्याचं माध्यम नाही, कीर्तन भगवत प्राप्तीचं माध्यम आहे हो. आता त्याच्यातून प्रसाद म्हणून काही गोष्टी मिळत असतील तर ते वेगळं आहे. मग समर्थ म्हणतात आहे की पुढे समर्थांनी दिलेलं आहे की कीर्तन कसं असावं? वंदनीय असावं. मग म्हणून पुढे दिले आहे, मग कीर्तन करत असताना कीर्तन करा समर्थ म्हणतात, पण करत असताना काय काय करा? तर पुढील गोष्टींची काळजी घ्या असं समर्थ ठाम सांगत आहेत. म्हणून समर्थांनी म्हटलं आहे, खटखट खुंटून टाकावी, खळखळ खळांसी न करावी, खरे खोटे खवळो नेदावी, वृत्ती आपुली, गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता गळू नये, गौप्य गुज गरजो नये, गुण गावे. मग समर्थ म्हणतात कलियुगात कीर्तन करणं गरजेचं आहे. ते कसं करावं? कोमळ कुशलतेने गावं, कठोर आणि किरट्या आवाजात ते करू नये. आणि म्हणून पुढे म्हटलंय खटखट खुंटून टाकावी. खटखट म्हणजे भांडण तंटा काय करावा? खुंटून टाकावी, सोडून द्यावा. खळखळ खळांशी न करावी, दृष्टांशी खळखळ करणे. खळखळ म्हणजे विरोध करू नये. खऱ्या खोट्याने वृत्ती खवळू देऊ नये. खरे खोटे खवळू नेदावी, वृत्ती आपुली. खळाबरोबर आपली वृत्ती, आपली शांत वृत्ती ढळता कामा नये हो. आणि म्हणून समर्थ म्हणतात खऱ्या आणि खोटे. समाजामध्ये काही लोक खरे करत असतात, काही लोक वाद घालतात, खळखळ करतात, आणि ती खळखळ म्हणजे वाद घालतात.
ते वाद घालत असताना वाद घालणारा जो आहे त्याच्यामध्ये त्याची बुद्धी आणि त्याचं मन इतकं एकाग्र असतं की त्यामुळे त्याची आंतरिक शांती काय होते, नष्ट होऊन जाते. मग पहा, आपल्याला माहित आहे बघा, एखादी गोष्ट जर आपल्या विरुद्ध झाली, म्हणजे जी गोष्ट आपल्याला पटत नाही ती झाली, तर आपली केवढी चिडचिड होते हो. मग समर्थ म्हणतात आहे की खोटं बोलतो अजिबात चालणार नाही. म्हणून कीर्तनकाराने कसं असावं, शांत असावं. खरे असेल तरी सुद्धा आपल्याला ते शांतपणे सांगता आलं पाहिजे, कारण जितकी तुम्ही शांततेने सांगाल तितकाच त्याचा अधिक परिणाम होतो. जर तुम्ही चिडचिड केली तर म्हणतील आम्हाला शांतीचे धडे देता आणि स्वतः चिडचिड करता. म्हणून समर्थ म्हणतात आहे, खटखट खुंटून टाकावी. मग उभं राहिल्यानंतर आपल्याला कोणीतरी बोलणारा असतो, प्रत्युत्तर करणारा असतो. जसं आपण म्हणतो कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्यांना अनुभव तो येतो. मग तेव्हा मन शांत ठेवावं. समोरच्याचं काय म्हणणं आहे ते पहिलं शांततेने ऐकून घ्यावं, विवेकाचा विचार करावा आणि योग्य मार्ग त्याच्यातून काढावा. मात्र समर्थ म्हणतात त्याच्यात वाद घालू नये. वाद निर्माण होत असेल तर अशा वेळी आपण तिथून बाहेर पडावं. म्हणून समर्थ म्हणतात, तुटे वाद संवाद ते हितकारी. वाद तुटेल अशा प्रकारचा संवाद व्हावा आणि वाद वाढेल असं काम कीर्तनकाराने करू नये. फार हटनिग्रही नसावं. सत्य तुमचं आहे तरी सुद्धा त्याच्या गळी उतरण्यासाठी आपण त्याच्याशी भांडलो पाहिजे असं नाही. सांगण्याचं काम करावं, घ्यावं की नाही हा त्याचा प्रश्न आहे. म्हणून समर्थ म्हणतात की तुमची वृत्ती जी आहे ती शांत असली पाहिजे. आणि म्हणून इथे म्हटलं आहे पुढे समर्थाने, भांडण तंटा सोडून द्यावा. दृष्टांशी खळखळ म्हणजे विरोध करू नये. खऱ्या खोट्याने वृत्ती आपली खवळू देऊ नये. त्याच्यामध्ये आपण जास्त वेळ अडकून राहू नये. आपलं खरं आहे ना, शांतपणे सांगावं. समजू की न समजू त्याचा प्रश्न आहे, त्याला समजत नाही तर आपण शांत राहावं. मग पुढे काय म्हणतायत, गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता गळू नये, गौप्य गुज गरजू नये, गुण गावे. मग काय म्हटलंय, गर्व गाणे. मग अभिमानाने गर्व गाणे गाऊ नये. अभिमानानं गाऊ नये की मलाच येतं, माझ्यामुळेच हे चाललेलं आहे, मीच हे सगळं बोलतो म्हणून होतं आहे. नाही, बोलविता धनी वेगळाची. बोलवणारा वेगळाच आहे, आपण फक्त कठपुतली आहोत. आपण बोलत नाही, ते बोलून घेतात आहे. गाता गाता गळू नये. मग गाता गाता थकून जाऊन ते अर्धवट सोडू नये. गौप्य गुज गरजू नये, गुण गावे. मग दुसऱ्याचे गुप्त रहस्य जे आहे ते चार चौघामध्ये मोठमोठ्याने गरजून सांगू नये. दुसऱ्याचे गुणच वर्णावेत. आपल्याला त्याला आपल्याला खाली पण दाखवायचं नाही. एखाद्याचा काही वीक पॉईंट असेल किंवा एखाद्याचं काहीतरी गुप्त रहस्य आहे ते आपल्याला सांगण्याचा दुसऱ्याला काही अधिकार नाही. आपल्याला माहीत आहे ना, मग शांत बसावं. चार चौघामध्ये ती सांगायची काही गरज नाही. जसं समजा आज आपल्याकडं काहीतरी गुप्त रहस्य आहे आणि आपलं गुप्त रहस्य कोणतरी चार चौघात सांगतंय, मग ते आपल्याला पटेल का हो, ते आपल्याला आवडेल का हो, नाही आवडणार. मग तसंच दुसऱ्याचं रहस्य आपल्याला सांगण्याचा काहीही अधिकार नाही. म्हणून म्हटलंय, गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता गळू नये, गौप्य गुज गरजू नये, गुण गावे. गुण गावेच समर्थ म्हणतात. गावं, पण काय गावं, कुणाचं गायन करावं. मग गायन या शब्दामध्ये गाणं आलं तर ते गाणं कोणतं, तर स्तुती गाणं आहे. कोणाचं, त्या भगवंताचं आहे. कोणाची स्तुती आहे, ती फक्त आपल्या भगवंताची आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, गर्व गाणे गाऊ नये, गर्वानं गाऊ नका, अहंकाराने गाऊ नका. साधना करावी ओ संगीताची, गळा उत्तम तयार करावा. तर कीर्तन समर्थाने वर्णन केले, नारदासारखं कीर्तन समर्थ करीत, म्हणजे नारदांसारखं अत्यंत गोड गळा समर्थांचा होता. मग उत्तम संगतीनंच ज्ञान होतं, म्हणजे उत्तम संगीताचं त्यांना ज्ञान होतं. साधना करांती अर्पण कोणाला, भगवंताला करायचे आहे. म्हणून तिथे गर्व नसावा हो. जिथे गर्व आला तिथे अधोगती आलीच समजावी. का गर्व करावा, आपल्याकडे जे आहे ते आपल्याला भगवंताला अर्पण करता आलं पाहिजे. आपण असा गर्व करून उपयोग नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की दुसऱ्या अभिमानानं गाऊ नका. आणि म्हणून म्हटलंय पुढे,
घष्टनी घिसनी घस्मरणे, घष्टनी घिसनी घस्मरपणे, घसर घसरू घसा खाणे, घुम घुमोची घुमणे योग्य नव्हे. नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणाची, नाना कीर्तने कीर्तीची अद्भुत करावी. मग घष्टनी घिसनी घस्मरपणे, मग घसणी घष्टणी घसघसीत घसघस घसा खाकरणे ओरडणे असं गोष्टी काय करू कीर्तनात करू नये. तसंच अंगात आल्याप्रमाणे उगीच घुमू नये. घुमवची घुमणे योग्य नव्हे. मग पुढे काय, नाना नामे भगवंताची, भगवंताची नाना नामं आहेत, नाना नावं आहेत, खूप नावं आहेत. नाना ध्याने सगुणाची, सगुणाच्या नाना रूपांची ध्यान योग्य वर्णन, नाना कीर्तने कीर्तीची अद्भुत करावी. मग भगवंताची कीर्ती यांचं अद्भुत असं वर्णन कीर्तनात करावं. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे की समर्थांनी ती आज्ञा केलेली आहे की आपण कीर्तन करत असताना, एखादा विषय सांगत असताना जबरदस्तीने आपल्या मनात असलेल्या विषयावर घसरू नये. मला लोकांना काय सांगायचं आहे हे आपण आधी ठरवलं पाहिजे. कुठला संस्कार द्यायचा आहे, कुठला मेसेज आपल्याला त्यांना द्यायचा आहे हे आपलं निश्चित असलं पाहिजे. त्यासाठी आपण पूर्वतयारी करणं गरजेची आहे. मग समर्थ म्हणतात सगळ्याची पूर्वतयारी आपली असलीच पाहिजे. ऑन दी स्पॉट आपल्याला बोलायचं नाही. सगळ्याची पूर्वतयारी आपल्याला करता आली पाहिजे हो. जर समजा जसं आपण एका गावी जायचं आहे, ज्यावेळी आपण सुट्ट्यांना गावी जातो त्यावेळी आधीच आपली बॅग भरलेली असते हो. 5-6 दिवस 10-1 दिवस आधीच सगळं काही योग्य नियोजनबद्ध, अगदी मी कधी जाणार आहे त्याची तिकीट काढून, तिकिटीसह कोणत्या गाडीने जाणार आहे, किती वाजता निघणार आहे, कोणते कपडे नेणार आहेत, कोणत्या फंक्शनला कोणतं काय यूज करणार आहे, हे आपण जसं सगळी मांडणी करतो, म्हणजे जशी सगळी पूर्वतयारी करतो, अगदी बॅग आपली सुटसुटीत भरून ठेवतो, ज्या ज्या प्रोग्रामला कुठे कुठे जायचं आहे, कोणाकोणाकडे जायचं आहे, मग त्यानुसार आपली ती मांडणी असते. मग तसं आपण जी पूर्वतयारी करतो तशी पूर्वतयारी समर्थ म्हणतात कीर्तन करण्याच्या अगोदरही आपली पूर्वतयारी असणं गरजेचं आहे. मग ती पूर्वतयारी काय असावी, आपण काय बोलणार आहोत, कशाबद्दल बोलणार आहोत, लोकांपर्यंत काय मेसेज आपल्याला द्यायचा आहे, हे आपण सगळं अगोदर ठरवलं पाहिजे. मग समर्थ म्हणतात ही जबाबदारी बोलणाऱ्याची आहे. आणि त्यानंतर समर्थ म्हणतात बोलत असताना, गात असताना अनेकदा घसा बघा मध्ये मध्ये अडचणी येतात, घसा खवखवतो, खोकला जोरात येतो, आणि म्हणून त्याची काळजी आधी घ्या. तसं करू नका म्हणून समर्थ म्हणतात ते टाळावं. असं करत असताना समर्थ म्हणतात नाना नाम भगवंताची, नाना ध्यान सगुणाची, नाना कीर्तन कीर्तीची, नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणाची, नाना कीर्तने कीर्तीची अद्भुत करावी. मग यांचं अद्भुत असं वर्णन त्या कीर्तनामध्ये आपल्या असलं पाहिजे. मग कीर्तनाची किती माध्यम आहेत बघा, समर्थांनी सांगितले कीर्तनाचे किती विषय आहेत ते इथं सांगितलेलं आहे. भगवंताचं नाम निघालं पाहिजे आपल्या कीर्तनामध्ये. आपण जे कीर्तन करतो आहे ते फक्त भगवंतासाठी आहे. मग त्यासाठी भगवंताचं नाम निघणं गरजेचं आहे. भगवंतासाठी आपण करतो आहे, मग भगवंताचं नाम तर आलं पाहिजे हो. मग ज्या कीर्तनात नाम आहे त्या कीर्तनात राम आहे हो. नाम नाही तिथे राम नाही, नाम आहे मग राम आहे. म्हणून नामस्मरण निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. श्री समर्थ त्यासाठीच म्हणतात नामे विषबाधा आणती. नामानं काय काय होतं, नामस्मरणाचा समास पहा, समर्थांनी सगळं दिलेलं आहे. नविदा भक्तीमध्ये जे नामस्मरण दिलेलं आहे, नविदा भक्ती सांगितली त्यामध्ये नामस्मरण भक्ती ही सुद्धा महत्त्वाची आहे. मग ते पहा, नाम किती आहेत, अनंत नामं आहेत. भगवंताच्या नामांना काही संख्या आहे का हो? भगवंताची अनेक नामं आहेत, अनेक रूपांनी, अनेक नाना रूपांनी तो भगवंत नटलेला आहे. पण त्यांची संख्या काही मर्यादित करून आम्ही सहस्त्रनामं म्हटली आहेत. कोणतं नाम जपावं याचं स्पष्टीकरण समर्थांनी केलं आहे. सहस्त्रनामामध्ये समर्थ म्हणतात सहस्त्रनामामध्ये कोणी एक
त्यामधलं कोणतं नाम जपावं तर कोणी एक जपता होत असे सार्थक. त्याच्यातलं कुठलंही एखादं नाम जरी आपण जपलं तरी आपलं जीवन काय होणार आहे, सार्थकी लागणार आहे. त्या अनंत नामापैकी कोणतंही एका नामाला जपलं तरी आम्ही त्या भगवंतापर्यंत जाऊन पोचतो असा विश्वास समर्थ देतात आहे. ज्याला ज्याची भक्ती करावी वाटते त्याची भक्ती, त्याचं नाम घेऊन सुद्धा आपण त्याच ठिकाणी जाऊ शकतो. जसं भगवंताकडे जात असताना आम्ही नामाचा विचार करतो आणि एखाद्या स्थळाकडे जात असताना आपण वाहनाचा विचार करतो बघा. जर समजा आम्हाला पुण्याला जायचं आहे, मग कुठल्या मार्गाने जायचं, कुठल्या साधनाने जायचं, आपल्या सोयीचा प्रत्येकाने आपण विचार केला पाहिजे. ज्याला पटकन पोचायचं आहे ते लोक विमानाने जातात. जसं आपल्याला दिल्लीला जायचं आहे किंवा मुंबईला जायचं आहे, मग कोण गोव्याला जायचं आहे, मग ती लोक विमानाने पोचतात. लवकर जायचं असेल, ज्यांना थोडंसं अवकाश आहे त्यांनी रेल्वेने जातात. काही लोक दुचाकी वापरतात, काही लोक चारचाकी वापरतात, काही लोक भारत भ्रमण व्हावं म्हणून पायी सुद्धा प्रवास करतात. साधन कोणतं वापरलं आहे याला काही महत्त्व नाही, साध्य काय आहे हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भगवंताकडे पोहोचण्याचं माध्यम, साधन म्हणजे काय आहे तर नाम आहे. त्या नामाच्या माध्यमातून आपण नामीपर्यंत पोचणार आहोत. आणि म्हणून सहस्त्रनामामध्ये कोणी एक स्मरता होत असे सार्थक. कारण भगवंत तो एकच आहे. भक्ती सगुणाची करावी, त्याचं गुण बघावेत, रूप नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, पुढे दिलेलं आहे की चकचक चुकावे ना, चाट चावट चळावे ना, चरचर चुरचुर लागे ना, ऐसे करावे. छळ छळना करू नये, छळिता छळिता छळू नये, छळणे छळना करू नये कोणी एकाची. मग चकचक चुकवेना, कीर्तनात का करू नये, लबाड आणि चावट या गोष्टी का करू नये तर लबाड आणि चावटचे काळू देऊ नये. चाट चावट चळावे ना, चरचर चुरचुर लागे ना, कुणाचं अंतःकरण दुखावेल असं चरचरीत किंवा चुरचुरीत कीर्तनात बोलू नये. मग समर्थ म्हणतात, मनाला एखाद्या गोष्टीची चुरचुर लागून जाते बघा. अरे रे, असं सांगायला पाहिजे होतं. सांगत असताना मनुष्य लोकांमध्ये इतका मिसळून जातो की त्यांच्या आवडीचा विचार इतका करतो की त्या लोकांचा विचार करूनच त्याच कीर्तनाचं म्हणजे त्यांचंच कीर्तनामध्ये सादरीकरण होतं. आणि समर्थ म्हणतात, तुम्हाला जे द्यायचं आहे ते द्या, लोकांना काय हवंय ते नका देऊ. लोकांना काय हवंय, लोकांना मनोरंजन हवंय हो. मग मनोरंजनासाठी माध्यम आहे, कोणतं आहे, टी व्ही आहे, मोबाईल आहे. आता तर लोक किती आहेत, लोक तर त्याच्यावरच बसून असतात. मोबाईल तर दिवसेंदिवस चालूच असतो. कधी पण बघावा मोबाईल, कधी पण बघावा मोबाईल आणि ती टी व्ही. मग समर्थ म्हणतात, मनोरंजनासाठी घरी सगळी साधनं उपलब्ध आहेत, त्याची काळजी आपल्याला घ्यायची गरज नाही. आपल्याला त्यांना त्या कीर्तनातून काय गोडी लागली पाहिजे, कुठला बोध मिळाला पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे. जो भगवंत त्यांना टी व्हीवर मोबाईलमध्ये नाही दिसणार आहे, नाही बघणार आहेत किंवा नाही त्याचं स्मरण करणार आहेत, त्या भगवंताची गोडी वाढावी म्हणून या कीर्तनामध्ये भगवंताबद्दल बोललं पाहिजे. त्या भगवंतापर्यंत त्यांचा संवाद जो आहे तो डायरेक्ट भगवंतापर्यंत झाला पाहिजे, असं आपलं कीर्तन असावं. मनोरंजनाकडे जाईल एवढं आपण कीर्तन मनोरंजनामध्ये घालवायचं नाही. कारण त्याच्यासाठी कीर्तन ऐकवत असताना कीर्तनामागचा उद्देश निश्चित झाला पाहिजे. मग ते फळ सुद्धा कसं होतं, निश्चित होतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, चाट चावट चळवे ना, चाटपणा करू नये, वात्रट विनोद करू नका. फार अभिनयाची तिथे आवश्यकता नाही, पण हे मर्यादित वापर करावा. जसं अन्नात मीठ टाकलं जातं चवीसाठी जेवणामध्ये, तसं पाहता शरीराला मिठाची गरज नाही. ते आपल्याला वेगवेगळ्या पदार्थावरून मिळत असतं, पण तरी सुद्धा मीठ का टाकतो तर चव येण्यासाठी. तसं कीर्तन गोड वाटण्यासाठी थोडा अभिनव, थोडा विनोद, थोड्या चुटकुले, पण त्या अभिनय आणि विनोद मनोरंजनासाठी गोडी लोकांना लावू नये. तर ती गोडी ही कोणाची लागली पाहिजे, त्या कीर्तनामधून त्यांचं जीवन सार्थकी लागलं पाहिजे. त्यांना फक्त भगवंताची गोडी लागली पाहिजे, असं कीर्तन आपलं असावं. म्हणून म्हटलंय, छळना करू नये, छळिता छळिता छळू नये, छळणे छळना करू नये कोणी एकांची. मग कोणासही समर्थ म्हणतात, कोणालाही फसवू नये,
आणि उगाच कुणाचा छळ करू नये. आपल्याला कुणी छळलं तरी आपण कुणाला मात्र छळू नये. आपण कुणाला छळू नये, कोणाला त्रास देऊ नये. आणि कोणी आम्हाला समाजात त्रास दिला, कीर्तनकारांच्या बाबतीत तसं होत असेल, कोणी आम्हाला त्रास दिला, जे कीर्तनकार बंधू मोठ्या निष्ठेने चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी अविरत झिजत असतात, त्याही लोकांना त्रास होत नाही का हो? आपल्याला माहीतच आहे की समर्थ म्हणतात आहे की जसं समर्थ म्हणतात संत तुकाराम महाराज, त्यांनाही भरपूर त्रास सहन करावा लागला. समर्थ म्हणतात की जसं संत मीराबाई आहेत, त्यांनाही भरपूर त्रास सहन करावा लागला. म्हणजे एवढं सोपं नाही आहे त्या भगवंताचं गुणगान गाणं. ते संतत्व बहाल करणं म्हणजे संतत्व धारण करणं एवढं सोपं नाही. जरी लोकांनी आमचा उपहास केला, जरी काही केलं असेल, तरी आम्ही आमचा देह भगवंतासाठी झिजवतो आहे. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत. म्हणून म्हटलं आहे संत सुखे व्हावे प्राणी, संत सुखे व्हावे पाणी. मग जरी लोक आपल्यावर रागवले असतील तरी संतांनी सुखाने पाण्याची भूमिका धारण केलेली आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात जसं नदी असते बघा, सगळीकडे एका ठिकाणी खूप घाण करतात लोक, एका ठिकाणी स्वच्छ ठेवतात. मग ती सगळी अगदी स्वच्छ पाणी आहे ते सुद्धा घेऊन जाते, जी घाण आहे ती सुद्धा आपल्यासोबत घेऊन जाते. मग समर्थ म्हणतात, म्हणून म्हटलंय जी 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 म्हणावे ना, जो जो जागे तो तो पावना, जप जपो जनी जनार्दना संतुष्ट करावे. काय म्हटलंय समर्थांनी? सगळ्यांना संतुष्ट करा. आपल्याशी बोलल्यानंतर समर्थ म्हणतात की जसं बघा, कधी वर्षानुवर्ष भेट होत नाही काही आपल्या माणसांची, वर्षानुवर्ष भेट न झाल्यानंतर काही दिवसांसाठी एखादा समारंभ असेल किंवा एखादा लग्न समारंभ आहे किंवा एखादं काही पूजा आहे, तर त्यामध्ये जर आपण भेटलो तर असं आपल्याला एकमेकांना भेटून एवढं छान वाटतं. एखाद्याला भेटून असं वाटतं की खूप छान आहे, ज्याला पुन्हा पुन्हा भेटत राहावं. मग एका भेटीनंतर सुद्धा ज्याला सारखी आठवण येते त्या व्यक्तीची किंवा त्यांनी घालवलेल्या क्षणांची, त्यांच्याबरोबर जे आनंददायी होते, जे सुख देणारे होते, तर समर्थ म्हणतात ते आठवल्यानंतरही आपल्याला वाटतं की ती व्यक्ती आपल्यासोबत आहे. म्हणजे समर्थ म्हणतात भेटावं, पण असं भेटावं, कधीतरी भेटून सुद्धा असं वाटलं पाहिजे की आपण रोज भेटतो आहे. मग सगळ्यांना संतुष्ट करा, संतुष्ट करता आलं पाहिजे वा आपल्याला. संतुष्ट कसं करायचं? तर समर्थ म्हणतात आहे की कोणाच्या मनाला लागेल धक्का इसी वर्तणूक करू नका. कोणाच्याही मनाला लागेल असं आपण पहिल्यांदा वर्तन करू नये, कारण त्याला सुद्धा वाईट वाटणार आहे. आपण जर बोललो तर त्याचंही मन दुखणार आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी की आपलं वर्तन असं असावं की माणसं आपण गेल्यानंतरही आपली आठवण करावी, आपली आठवण त्यांना आली पाहिजे आणि त्या लोकांना त्यांनी आठवण सांगावं, त्याचे किस्से सांगावे. म्हणजे आपले जे चांगले गुण आहेत ते मागून आपले बोलता आले पाहिजेत, अवगुण बोलता कामा नाहीत, असं आपलं वर्तन असावं. मग समर्थ पुढे म्हणतात आहे झिरपे झरे पाझरे जळ. मग समर्थांनी म्हटलंय छळना करू नये. म्हणजे काय हो? छळना करू नये म्हणजे कोणालाही फसवू नये, उगीच कुणाचा छळ करू नये. आणि आपल्याला छळना करू नये कोणी एकाची. आपल्याला कुणी छळलं तरी कुणाला आपण छळू नये. जी 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 म्हणावे ना, जो जो जागे तो तो पावे ना, जप जपो जनी जनार्दना संतुष्ट करावे. मग कुणाची हाजी करू नये. जी जी म्हणावे ना, जी 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 म्हणावे ना म्हणजे कुणाची हाजी करू नये. जो जो जागे तो तो पावे ना, जो जो जागृत होतो तो तो पावन होतो. जप जपो जनी जनार्दना म्हणून निरंतर जप करून जनता जनार्दनाला संतुष्ट करावं. म्हणून पुढे दिलंय झिरपे झरे पाझरे जळ झळके दुरुनी झळाळ, झड झडा झळकती सकळ प्राणी तेथे. या 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 म्हणावे न लगे, या 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 उपाव न लगे, या 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 काहीच न लगे सुबुद्धासी. मग झिरपे झरे
झिरपे झरे पाझरे जळ. मग झिरपे आणि झरे यातून काय होतं, पाणी पाझरत असतं आणि झऱ्यातून झळके दुरुनी झळाळ. झऱ्यातून झुळझुळ पाणी वाहताना ते दुरून कसं दिसतं, चकाकताना दिसतं की नाही, चकाकताना दिसतं. आणि ते पाहून पिण्यासाठी सगळे प्राणी जे आहे ते पटापट येतात. म्हणजे जे सगळे प्राणी आहेत ते तिथे येतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की या 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 म्हणावे न लगे. म्हणजे त्या प्राण्यांना या 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 असं बोलवावं लागत नाही, किंवा या 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 उपावं न लगे, किंवा या या यावेत म्हणून काही उपायही करावं लागत नाही. या 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 काहीच न लगे सुबुद्ध असे. कारण ते पाणी चकाकत असतं आणि त्याच्यामुळे ते आकर्षले जातात. त्यांना जहान लागली की काय होते, ते स्वतःच येतात. त्याप्रमाणे जो शहाणा माणूस असेल त्याला कीर्तन ऐकण्यासाठी आमंत्रण करावे लागत नाही. भक्ती ज्ञानाच्या ओढीने तो स्वतःहून तेथे येतो. आणि म्हणून म्हटलंय, जो जाणता आहे त्याला सुबुद्ध म्हटलेला आहे. त्या माणसाला आता या म्हणायची गरज नाही. समर्थाने इथे उदाहरण देऊन सांगितले, पण आपण इथे आलं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे समर्थांना काय सांगायचं आहे. नुसते उदाहरण घेऊन बसायचं नाही. समर्थांना आपला काय उद्देश समर्थांचा आहे की आपल्याला काय समजावं, समर्थांना काय सांगायचं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून समर्थाने इथे दिलेलं आहे की या 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 असं सांगायला लागतं का म्हणे. जो जाणता आहे तो सुबुद्ध आहे, त्याला माणसाला आता म्हणायची गरज नाही या या म्हणून. कारण असा उत्तम वक्ता आहे आणि असा उत्तम श्रोता आहे, ते बरोबर एकमेकांच्या जवळ येतात. जर लोखंडाला लोहचुंबक जसं लोखंडाला बघा, लोहचुंबक आपोआप आकर्षित करतं, ते गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. आकाशात फेकलेली कुठली वस्तू पृथ्वीकडे परत येते. त्याप्रमाणे वक्ता श्रोता यांना या या म्हणायचं काम नाही. वक्ता उभा राहिला, कार्यक्रमाचं आयोजन आहे असं म्हटलं की आपोआप त्याचे ते सगळे तिथे श्रोते ते येत राहतात. जसा फुलांचा सुगंध दिसला की भ्रमर जसा धावत येतो, त्याला बोलवायचं काम लागत नाही, तसा या म्हणायचं काम नाही. भ्रमराला कुठून तो सुगंध कळतो तो देव जाणे, पण भ्रमर बरोबर त्या फुलावरती येतो, कारण तिथला मकरंद त्याला मिळत असतो. आणि म्हणून समर्थ इथे तेच म्हणतात आहे की तुम्ही अशा प्रकारे कीर्तन करावं की ज्या कीर्तनातून श्रोतांचे अष्टसात्विक भाव जे आहेत ते जागृत व्हावे. अष्टसात्विक भावामध्ये 8 प्रकारचे भाव आहे, ते आपण मागच्या निरूपणामध्ये पाहिलं. मग कोणते आहेत? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूपो. तुकोबारायांचा हा अभंग आहे. नयनी नीर लोटे, नीर म्हणजे पाणी, हृदयामध्ये भगवंताचं प्रेम इतकं दाटून येतं की त्याची प्रतिक्रिया म्हणून डोळ्यामध्ये पाणी येतं, आनंदाश्रू येतात. बघा, एखाद्या वेळी आपल्याला खूप वाटतं आज मला भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, आज मला भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, आणि सुदैवाने आपल्या पुण्याईने भगवंताचं दर्शन झालं तर आपल्या अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. असं वाटतं की समर्था, खरंच मला हे दिलंस का तू? आपल्यावरच विश्वास पटत नाही. कधी कधी खूप असं नकळत घडतं की समर्थ म्हणतात आपल्याला, आपल्या डोळ्यामध्ये आपोआप आनंदाश्रू येतात, किंवा पश्चाताप असल्यामुळे आतापर्यंत मी हे काही केलं नाही यामुळे दुःखाश्रू सुद्धा येऊ शकतात. म्हणून त्याला अष्टसात्विक भावामुळे डोळ्यामध्ये पाणी येतं, अंगाला जसा घाम सुटतो, शब्द मागे पुढे पडतात, जिभेचा थरकाप सुटतो, डोकं गरगर करतं, घाम येतो, या सगळ्या अष्टसात्विक भाव आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात असं करा की झिरपे झरे पाझरे जळ, म्हणजे श्रोत्यांना सुद्धा डोळ्यातून पाणी येणं, गंगा यमुना श्रोत्यांना सुद्धा तशा प्रकारचा आनंद मिळतो, वक्ता सुद्धा त्यामध्ये तो रममान होत असतो आणि तिथे भगवंत प्रगट होतो. मग वस्त्र आणि पूजा अशा प्रकारची त्या ठिकाणी आरास केली जाते की लोक तिथलं डेकोरेशन पाहूनच लोक धावत येतात. मग कीर्तनकाराने कसं उभं राहावं फार महत्त्वाचं आहे, कसं बसावं, कारण लोक श्रोते येऊन तिथे खूप वेळ बसलेले असतात. मग त्याच्यातून त्यांना आनंद मिळाला पाहिजे की आजचं श्रवण एवढं उत्तमाचं होतं की थेट मला भगवंताचं दर्शन झालं. भगवंत मला असं सांगत होते की आपल्या आचरणामध्ये तो थेट बदल झाला पाहिजे, असं आपलं आचरण असावं किंवा कीर्तन असावं. आणि पुढे समर्थ देतात, टक 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 टक
करू नये, टाळाटाळी टिकू नये, टमटम 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 लाजू नये, कंटाळवाणी. सारखी कटकट करू नका, कीर्तन करण्याची टाळाटाळ करू नका, पण कंटाळवाणी बडबडही त्यामध्ये करू नका, असं समर्थ सांगतात आहे. कारण काही लोक बोलतच राहतात, काय बोलतात तेच काही कळत नाही. मग ऐकणाऱ्यांनी सुद्धा ते ऐकून घ्यायला पाहिजे तो. मग त्यासाठी आपण आपली सगळा अनुभव आहे तो सगळा उत्तमरित्या तिथे उतरला पाहिजे. आपण काही पण बडबडून चालणार नाही. म्हणून समर्थ नेहमी सांगतात की उपासना वाढवा, नित्य नियमाची 2 वेळची उपासना झालीच पाहिजे. श्रीमद दासबोध वाचा, त्याच्यातील ओव्या दररोज 2-2 एक पेज एक अध्याय समजून घ्या. का समजून घ्या? कारण त्या भगवंताची भेट आपल्याला झाली पाहिजे. त्या भगवंताने एवढं सगळं दिलंय ते आपल्याला हाताळता आलं पाहिजे. त्या भगवंतापर्यंत जाण्याचं हे साधनं आहेत, यांना आपण उत्तमरित्या सांभाळलं पाहिजे. आणि समर्थ म्हणतात हे सगळं करता आपल्याला आले पाहिजे. एखाद्या ओवीचा अर्थ आपण समजून काढला पाहिजे, जेणेकरून मला भगवंताच्या अजून गोडी लागेल. आज 2 ओळी केल्या तर उद्या सुद्धा आपल्या 2 ओळी होतील. आपल्याला भगवंताबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे. एकदा का आपली आवड निर्माण झाली की त्यातून आपल्याला बरोबर म्हणजे कितीही आपण बिझी असलो तरी आपल्याला वेळ हा मिळणारच आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की कीर्तनकाराने कीर्तन करणं, जसं निरूपणकाराने निरूपण करणं, याचा अर्थ ते फक्त जसं आपण म्हणतो दुरून डोंगर साजरे तसं चालणार नाही. जे आपल्याला प्रगटीकरण करायचं आहे, ज्ञानाचं प्रगटीकरण आपण ज्याला सांगायचं वक्त्यांना करायचं आहे, त्यांना आपण कसं करायचं आहे, काय करायचं आहे, किती सांगायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये भरपूर असलं पाहिजे. मग जसं समर्थ म्हणतात आहे, जसं गुरुजी आपल्याकडून 2चा पाढा पाठ करून घेतात मुलांकडून, तेव्हा गुरुजींचा 20चा पाठ असतो. म्हणजे गुरुजींचं सगळं पाठ असतं त्यावेळी ते आपल्याकडून करून घेतात. मग तसं आहे. मग आपण आधी कीर्तनकाराने आधी परिपूर्ण असलं पाहिजे. मग आपण जसं मुलांकडून श्लोक पाठ करून घेतो तर तो पहिला श्लोक आपला पाठ असला पाहिजे. पुस्तक बंद करावं ना आपण त्यांना श्लोक शिकवावा, म्हणजे आपलाही पाठ आहे हेही त्यांना कळतं की आपलाही पाठ झाला पाहिजे. म्हणजे पुढे म्हटलंय समर्थांनी की आजचे श्रोते जे आहेत ते खूप अपडेट आहेत. एवढे चाणाक्ष श्रोते आहेत की त्याने अनेक वेळा श्रवण केलेलं आहे. तुम्ही काही सांगा, त्यांना सगळं माहीत आहे. मग त्यांना आपल्याला आठवून सांगावं लागायची गरज नाही. आपण निमित्त मात्र आहोत. ते सगळं करणारं सद्गुरू आहेत आणि तो सगळा कार्यभाग ते आपल्या मुखातून गाऊन घेत असतात. आपण ते करणारे नाही, ते गाणारे आहेत. ते इथे बसून गाऊन घेतात आहे. नाही तर 2 तास 1 तास बोलायची आपली काय हे आहे हो, आपल्याला ते जमू शकत नाही. तो आहे त्या भगवंताने उत्तमाचा गळा दिलेला आहे, उत्तमाचा आवाज त्यामधून येत आहे, उत्तम आपण बोलत आहोत. ही फक्त आणि फक्त त्या सद्गुरूंची कृपा आहे. त्यांनी बोलायला चालू केलं तरच हा गळा आपल्याला बोलतो आहे, म्हणजे आपल्या तोंडातून आवाज निघतो आहे. ही फक्त एक भगवंत कृपा आहे. मी अभ्यास केला मला आलं हे काही नाही. आपण निमित्त मात्र आहोत. करता राम ऐसे मनसी तेने तू कष्टी होसी, मी करता ऐसे मनसी तेने ती कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. म्हणून तुमच्या बोलण्याच्या पट्ट्यामुळे लोक कंटाळवाणी करू नका. मोजकंच बोलायचं, नेमकंच बोलायचं, उत्तम बोलायचं. आणि म्हणून समर्थ म्हणतात उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा. याचा अर्थ काय आहे तर समर्थ म्हणतात की जे आम्हाला लोकांना द्यायचं आहे ते काही देऊ का हो. आमच्याकडे जर पाहुणे आलेत, आम्ही काय करतो, आमच्या घरात ज्या ज्या चांगल्या वस्तू आहेत त्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांच्यासाठी आपण देतो. उलट जी जुनी असेल, जी चांगली नसेल ती काढून ठेवतो. त्यांच्यासाठी आम्ही चांगली, जसं झोपण्यासाठी चांगली चादर घालतो, नवीन नवीन कप सेट काढतो, सगळं बदलून व्यवस्थित स्वच्छ घरामध्ये सगळं टापटीप करतो. म्हणजे रेग्युलर आपण जे ताट वापरतो किंवा काही वस्तू वापरतो ते बाजूला ठेवतो आणि आमच्या घरात जे चांगलं ताट असेल ते आपण काढून वाढतो. म्हणजे श्रोत्यांना ते देता आलं पाहिजे. मग आमचेच पाहुणे आहेत ना, मग त्यांना आम्हाला जे द्यायचं आहे ते कसंही देऊन चालणार नाही, ते उत्तमाचंच दिलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी पुढे, ठस ठोंबस ठाकावे ना, ठक 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 करावे ना.
ठाके ठमके ठसावे ना मूर्ती ध्यान. मग अडाणी, समर्थ म्हणतात अडाणी आणि मंदमती माणसांची आपण संगत करू नये, कारण उगीच अर्थहीन कटकट करू नये. बाहेरून ठमठमाट दाखविले नाही, अंतरंगात मूर्तीचे ध्यान ठासणार नाही. बाहेरून दिखावा करण्याची काही गरज नाही हो. जे आपला अंतरंगात आहे तेच आपल्या मुखामध्ये, आपल्या मुखावर दिसणार आहे, आपल्या फेसवर सगळं दिसतं हो. एखाद्याचा चेहरा एवढा तेजस्वी असतो, एवढा तेजस्वी असतो, त्याचं मन किती उत्तमाचं असेल. समर्थ म्हणतात आपल्या अंतरंगातले भाव जे आहेत ते स्पष्ट आपल्या चेहऱ्यावर दिसत असतात. मग समर्थ म्हणतात उगाच आपल्याला सगळा हा फापट पसारा करून काही मोठेपणा करायचा गरज नाही. आणि म्हणून म्हटलंय ठस ठोंबस टाकावे ना. आपण ठस म्हणतो, ठस म्हणजे काय तर अभ्यासातला कच्चा असलेला ठस. ठोंबस आहे म्हणजे त्याला काहीच कळत नाही, अभ्यास कधी करत नाही आणि अभ्यासाशिवाय जो प्रगट होतो समर्थ म्हणतात ते योग्य नाही. म्हणून बहुत असावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर. मागील पाठ उजळणी आपण पाठ करा आणि इतकं पाठ करा की त्या पाठांतराने लोक त्यांना सुद्धा त्यांचं कौतुक वाटलं पाहिजे. लोकांना सुद्धा काय पाठांतर आहे वा, तसंच आपलं असावं. लोकांना तुमचं करण्यासाठी, तुमच्या मनातलं त्यांच्या मनामध्ये पोहोचवण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी कौशल्य असलं पाहिजे. मग ते गायनाचं असेल, अभिनय असेल, नृत्याचं असेल, चांगले वक्तृत्व असेल, संस्कृतचं असेल. हे सगळं कशासाठी आहे तर समर्थ म्हणतात की ते प्रदर्शन नाही आहे, तर आम्ही समोरच्याला काही चांगलं दिलं पाहिजे यासाठी आहे. त्याचाही अतिरेक करू नका. जेवढं येतं तेवढं सांगा, उगाच फापट पसारा करायची गरज नाही. आणि म्हणून पुढे म्हटलंय डळमळ डको नये, डगमग कामा नये, डंडळ डंडळ चुको नये हे कांडपणे. म्हणजे मनात अनिश्चितता, अस्वस्थता नसावी. कुठल्याही परिस्थितीत डगमग कामा नये, कुठल्याही परिस्थितीत मनोधैर्य ढळता कामा नये. डंडळ चुको नये हे कांडपणे. मग धांदरटपणाने वेड्यासारखं वागून चुका करू नयेत. म्हणून म्हटलेलं आहे श्रवण म्हणजे काय होतं, आध्यात्मिक कर्मणूक अजिबात नाही आहे. ही कर्मणूक नाही, कर्मणूक समजू नका. आपल्या चित्तवृत्तीत बदल होणे, आम्ही भगवंताकडे जाणे, भगवंत रूपाने आम्ही रंगणे, हा त्यामागचा उद्देश आहे कीर्तन म्हणजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात यातही निरूपणकारही रमला पाहिजे, रंगी रंगला श्रीरंग. अशा प्रकारे समर्थ म्हणतात सांगणारा मनुष्य कॉन्फिडंट असला पाहिजे. ते फक्त एक आपले समर्थच करू शकतात. मग डगमगा सांगू नये. बरोबर आहे की चूक आहे, माझं चुकेल का, जमेल का, असं घाबरत करणारा मनुष्य आहे तो श्रोत्यांजवळ काही पोचवूच शकत नाही. तो पहिला निर्भय असला पाहिजे. का घाबरायचं, आम्ही काय वाईट सांगतो का तर नाही. ऐकणारे भक्त नाहीत का, ऐकणारे भक्तच आहे, सांगणाराही भक्त आहे. मग सांगत असताना त्या शंका कसलीही असली नाही पाहिजे. मग आमच्याकडून समर्थांनी अभ्यास करून घेतला आहे, आमच्या मनातलं काही नाही. जे समर्थांनी सांगितलं, जे संतांनी सांगितलं, जे शास्त्रानं सांगितलं त्याच्या पलीकडे काही सांगतच नाही. ज्यावेळी आपल्या मनाचं काहीतरी ठोकतो त्याच वेळी आपलं मन डगमगतो. जे आहे ते उत्तमाचं वाचा समर्थांनी भरपूर दिलेलं आहे. सगळं समर्थाने आपल्याला मांडून ठेवलेलं आहे, ते उत्तमाचं आहे. ते सगळं त्याचा अभ्यास करा, मग आपला विश्वास जो आहे तो कायम ठाकतो. म्हणून मनाने सांगणे याचा अर्थ भुचकळ्यात पडणे आहे. मनाने सांगू नका, शास्त्राचा अभ्यास करा, वेदांचा अभ्यास करा, दासबोधाला कंठी धारण करा, संतांची वचनं मुखात ठेवा, शास्त्रानुसार गायन वादन करा. मी भगवंताचा, समर्थांचा, माझ्या सद्गुरूंचा साधक आहे. मी जी साधना केली आहे ती मला समर्थांना अर्पण करायची आहे. जशी एखादी सुगरण आहे ती उत्तम स्वयंपाक करते आणि स्वयंपाक केल्यानंतर त्याच्यातले काही 2 पदार्थ काढून बघा भगवंतासमोर नैवेद्य दाखवते आणि प्रसाद म्हणून मग सगळेजण घरातलं सेवन करतात. तशीच अवस्था ही आहे. कीर्तनकाराने तशा प्रकारचं अध्ययन करावं. जशी सुगरण स्वयंपाक करते तशी उत्तम अभ्यास करावा आणि उत्तम अभ्यास केल्यानंतर भगवंताला तो नैवेद्य दाखवायचा आहे. मग मी दाखवू की नको, आता मी कसं तयार केलं आहे भगवंता, मी असं तयार केलं आहे, हे तुझ्यासाठी केलं आहे. तेरा तुझको अर्पण क्या लाहे मेरा, तुझं तुला मी अर्पण करतो आहे.
असं म्हणून त्याच्यासमोर ठेवावं, सगळं त्याला अर्पण करावं आणि सर्व भाग जो आहे, सर्व कार्यभाग आहे तो श्री सद्गुरुचरणी समर्पयामी करावं. श्रोते फार आपणावर उपकार करणारे असतात, फार प्रेम करणारे असतात. तसं प्रेम आम्ही समर्थांवर करतो. त्यांचं निरूपण एकदा का श्रवण केलं की स्वर्ग सुख मिळाल्यासारखं आहे, असं श्रवण पुन्हा मिळणे नाही, असं सतत सतत वाटत राहतं आणि त्याच्यातच आम्ही तल्लीन होतो. मग समर्थ म्हणतात आपण एकदा केलं श्रवण, दुसऱ्यांदा केलं, तिसऱ्यांदा केलं की आपल्याला त्याची गोडी लागते आणि हळूहळू त्याच्यामधला सार जो आहे तो आपल्याला कळू लागतो. म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती. मग बाहेरून जसं समर्थ म्हणतात, बाहेरून आणलेला पेढा हा तोवर पेढा आहे जोवर तो नैवेद्य दाखवला जात नाही. एकदा नैवेद्य दाखवला की तो पेढा राहत नाही, तो प्रसाद होतो. म्हणून अशा प्रकारे समर्थांचा प्रसाद आपण सेवन करावा आणि म्हणून त्याच्या आपण काळजी करू नये, फक्त अभ्यास आपण करावा, बाकी सगळं समर्थांवर सोडून द्यावं. आणि म्हणून पुढे म्हटलंय, ढिसाळ ढाळा ढळती कुंचे, ढोबळा ढसकन डुले नाचे, ढळेची ना ढिगढिगांचे कंटाळवाने, नाना नेटक नागर, नाना नम्र गुणागर, नाना नेमक मधुर नेमस्त गाणे. मग काही माणसे ढिसाळपणाने चौऱ्या आणि पंखे ढाळतात आणि गल्ले लठ्ठ माणसं भाताच्या गोळ्यासारखी जागच्या जागी हलतात डुलतात, तर काही कंटाळवाण्याने ढिगासारखी बसकन घालून जराही न हलता बसून राहतात. आणि पुढे म्हटले, नाना नेटक नागर, नाना नम्र गुणागर, नाना नेमक मधुर नेमस्त गाणे. मग कीर्तनकार नीटनेटका सुसंस्कृत चतुर असावा, तो नम्र आणि सद्गुण संपन्न असावा, त्याचं वागणं नेमस्त असावं, गाणं मधुर सुरेल लयबद्ध असावं. मग समर्थ म्हणतात आहे की ढिसाळ, काही लोक कीर्तनात खूप नाचतात, नाचलं पाहिजे हो. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावो जगी. नाचणं हे कीर्तनातलं एक वैशिष्ट्य समजलं जातं, कौशल्य. जुन्या काळचे कीर्तनकार तुम्ही पहा, पायामध्ये ते घुंगर बांधून सुद्धा योग्य वेळी त्यांना तो बरोबर ते सभेवरती वाजवत आहे, त्याच्यावर वाजवायचे. गरजेनुसार भगवंताच्या नामस्मरणामध्ये ते थुई नाचायचे. त्या नाचण्यामध्ये सुद्धा भगवत भक्ती प्रगट होत होती. आणि आता आपल्याला बँडवर ते नाचायचं नाही, डीजे नाचण्यासारखं आहे का? नाही. तसं जर नाचत राहिले तर नाचण्याला काही किंमत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की नुसतं उभं राहूनही चालणार नाही. कीर्तनात उभं राहिले आणि कीर्तनाची उभं राहून कोणती हालचाल न करता कीर्तन झाले तर काय होते? समर्थ पुढे सांगतात, नाना नेटक नागर, नाना नम्र गुणागर, नाना नेमक मधुर नेमस्त गाणे, ताळ तुंबरे तान माने, ताळबद्ध तंत गाणे, तूर्त तार्किक तने मने तल्लीन होती. मग समर्थ म्हणतात आहे की गाण्याच्या जोडीला टाळ, तंबोरे, तानमान आणि तंतुवाद्य साथीला असावे. जे जाणकार तर्कनिष्ठ लोक असतात ते यामुळे शरीराने आणि मनाने तत्काळ तल्लीन होतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय, थरर्रा थरकती रोमांच, थै 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 स्वरे उंच, थिर थिर थिरावे नाच प्रेमळ भक्तांचा. मग प्रेमळ भक्तांनी ते ऐकलं की त्यांच्या शरीरावर थरथरून रोमांच उभे राहतात. ते उच्च स्वराने नाम संकीर्तन करीत धुंद होऊन भय 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 थै 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 नाचू लागतात. ते त्यात इतके रंगतात की त्यांचा नाच लवकर थांबू शकत नाही. म्हणून अशा प्रकारचं उत्तम सगळी सभा जिंकता आलं पाहिजे. जसं की समर्थांचं निरूपण, त्याच्यामध्ये कोणते गुण असावे तर त्यांच्याजवळ ताल आहे, त्यांच्यामध्ये स्वर आहे, लयबद्धता आहे, तालबद्धता आहे, तंतगाणं आहे. अशा प्रकारे उत्तम असा जो श्रोता वक्ता आहे त्यांच्या वक्त्याच्या कीर्तनामध्ये श्रोते तल्लीन होतात. आणि काही गायकांच्या बाबतीत स्वर इतके उंच जातात जसे काय त्यांचे स्वर गगनाला भिडतात आणि त्यामुळे श्रोते त्यांच्याजवळ आपोआप आत्कृष्ट होतात. नाद ब्रह्म आहे तसा स्वर ब्रह्मही आहे. त्या स्वर ब्रह्मामुळे सगळ्या लोकांना त्यांचा मोह होतो. आणि परमेश्वराने कंठ माणसाला दिलेला आहे तो सर्वात उत्कृष्ट दिलेला आहे. आपण म्हणाल कोकिळा उत्तम गाते आणि मोर उत्तम नाचतो, पण कोकिळाचं गाणं आणि मोराचं नृत्य हे माणसाने शिकलं पाहिजे. कारण कंठाची अशी रचना आहे की या कंठामध्ये सा रे ग म प ध नि सा अशा प्रकारे जे सप्तस्वर आहे ते कंठात आहेत. आणि म्हणून समर्थाने केलेलं आहे संगीत क्षेत्रावरचं जे काव्य आहे, जे लिखाण आहे, अभ्यासलं पाहिजे.
तसं समर्थ म्हणतात बघा, एखाद्या वेळी एखादं गाणं असेल, ज्यावेळी गायिका गातात, जसं लता मंगेशकर होत्या, तसं समर्थ म्हणतात एखादे गायिके ज्यावेळी एखादी गायिका गाते, एखादा गायक ज्यावेळी गातात, त्यावेळी एवढं तल्लीन व्हायला होतं, एवढं चांगलं वाटतं की ते गात असताना आपल्याला वाटतं आपणच गातो आहे, आपण एवढं रममाण होतो त्याच्यामध्ये. जसं गणपतीच्या दिवसात बघा, ज्यावेळी गणपती घरी येतात, गणेश चतुर्थी सुरू होते, त्यावेळी बघा किती छान वाटतं घरामध्ये. सगळीकडे नादच नाम त्या नामाचा घुमत असतो. त्या गणरायाची किती सुंदर आरती ज्यावेळी म्हटली जाते, ते असं वाटतं की साक्षात गणपती आपल्यासोबत बसलेले आहेत आणि आपण त्यांना ओवाळतो आहे. किती सुंदर हो ती जी आरती आहे, ते जे भजन आहे, एवढे आपण तल्लीन होऊन गातो की आपलं देहभान आपण त्या 15 दिवसात, त्या काय 8-10 दिवसात आपण विसरून जातो. कितीही काही असले तरी आपल्या एकदा बाप्पा घरात येऊन बसले की आपल्याला सगळ्या गोष्टींची भ्रांती पडते, म्हणजे विसर पडतो आणि त्या भगवंताच्या चरणापाशी आपण लीन होतो आणि सगळ्या गोष्टी विसरून जातो. त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या आवडीमध्ये, त्याच्या गुणांमध्ये, त्याच्या आवडीमध्ये, त्याच्या गाण्यामध्ये, त्याच्या आपण सिद्धीमध्ये एवढे तल्लीन होतो की आपल्याला सगळ्याचा विसर पडतो आणि त्या 8 दिवसात आपल्याला ताणभूक काही लागत नाही. आपण अगदी त्या भगवंताच्या सेवेत आपण रुजू असतो. जसं की संध्याकाळ झाली, सकाळ झाली की आपण नैवेद्य आरती पूजा केली की आपण आरती करतो, संध्याकाळी सुद्धा आरती करतो, भजन करतो. मग त्या भजनामध्ये आपण किती दंग होतो, किती उत्तमाचं ते गायन असतं. पूर्ण भगवंताची स्तुती तिथे केलेली असते आणि एवढं छान वाटतं की त्या दिवसांमध्ये आपण सगळे आपले जे काही त्रास आहेत ते विसरून जातो. आणि म्हणून समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे की, म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, पुढे समर्थ सांगतात आहे की दाक्षण्य दाटले. काय म्हटलंय? दाक्षण्य दाटले. आता अशा प्रकारच्या कीर्तनकारांमध्ये नुसतं कीर्तनाला उभं राहिल्यानंतरच त्याचं दाक्षण्य उपयोगी नाही, ते दाक्षण्य त्यांच्या व्यवहारात सुद्धा असलं पाहिजे. प्रेमळ बोलणं, हास्य कीर्तनात आणि व्यवहारात रागीटपणा हे चालणार नाही. कीर्तन हे जरी प्रदर्शन असलं तरी समर्थ म्हणतात कीर्तनकारांचे खरं दर्शन त्यांच्या व्यक्तिगत जीवनात होते. त्यांचं व्यक्तिगत जीवन अशा प्रकारे आदर्श असलं पाहिजे. जसं की आपल्या समर्थ म्हणतात आहे की, जसं की आपण बघितलंय संत तुकाराम महाराज, त्यांना कितीही त्रास दिला, संत जनाबाई, संत मीराबाई, त्यांना कितीही त्रास दिला तरी समर्थ म्हणतात आहे की त्यांनी आपल्या भगवंताचे गुणगान सोडलेले नाही. त्यांना कितीही जरी समर्थ म्हणतात कितीही त्रास दिला तरी त्यांनी त्या भगवंताचं स्मरण करण्याचं काही सोडलेलं नाही. म्हणून आपण समर्थ म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा, असं म्हटल्यानंतर प्रभाते मनी रामचिंतन केलं जातं आहे का? निर्लोभता पाहिली जाते का? कामक्रोधादी विकारांवर विजय मिळवला पाहिजे. जो बोलतो त्याप्रमाणे जर आचरण होत असेल तर समर्थ म्हणतात दाक्षण्य दाटले. त्यामध्ये दाक्षण्य, ती सभ्यता दाटवून आलेली आहे. बंदे प्रबंधे कोंदाटले. आणि गात असताना जे काव्य वापरलं जातं त्या काव्याला इतकी खोली आहे, इतका अर्थ आहे की त्या काव्य आणि प्रबंधामुळे लोक तिकडे आत्कृष्ट झालेले आहेत. आणि म्हणून दम दम दुम दुमो लागले जगदांतर. किती सुंदर ओव्या दिले तो समर्थाने. म्हणजे जेव्हा कीर्तनाला कीर्तनकार उभा राहतो, पहिलं स्वर लावतो आणि गजर केला जातो, टाळ्यांचा नाद होतो आणि सगळं मिळून भगवंताचे नाम घेतात, त्यावेळेस संबंध तो जगदांतर आहे, तो प्रत्यक्ष दुमदुमून जातो. म्हणजे असं समर्थ म्हणतात, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. आम्हाला जर एखादी गोष्ट चांगली सांगायची असेल तर त्या सगळ्या गोष्टी आमच्याजवळ असल्या पाहिजे. जसं नाना प्रकारच्या कला कीर्तनकारांकडे असल्या पाहिजेत. त्याचा सुमधुर कंठ पाहिजे, चांगलं वक्तृत्व पाहिजे, बुद्धिमत्ता उत्तम लागते, अभिनय उत्तम लागतो, वाणीवर प्रभुत्व पाहिजे, अंतरामध्ये भगवंताबद्दल जे प्रेम आहे ते उत्कट असलं पाहिजे, भक्ती त्याच्याकडे पाहून आपण शिकता आली पाहिजे. अशा प्रकारचा आदर्श व्यक्तिमत्व हे कीर्तनकारांचं आहे, ते समर्थांचं आहे. आणि आम्ही अष्टपैलू त्याला शब्द वापरतो. ते अष्टपैलू जर कुठे पाहायला मिळत असेल तर ते फक्त आपल्या समर्थांकडे आहे. म्हणजे श्रवणाची आज किती गरज आहे बघा. राष्ट्र जागरणासाठी श्रवणाची अत्यंत गरज आहे.
आज लोक एकत्र येण्यासाठी केवळ एकच असं माध्यम आहे की जे श्रवण आणि कीर्तन, की ज्यामध्ये सगळे लोक येऊन बसतात. अगदी 3.5 वर्षाच्या मुलापासून ते 90 वर्षांच्या माणसापर्यंत सगळे एकाच व्यासपीठाच्या समोर येऊन बसतात. एकाच आनंदामध्ये, एकाच रंगामध्ये ते रंगून जातात. म्हणजे समर्थ म्हणतात, किती आनंद आहे, किती समाधान आहे हो. जेव्हा तो त्या श्रवणात बसेल तेव्हा त्याला कळेल काय सामर्थ्य असेल त्या श्रवणात. 3.5 वर्षाची मुलं 2 तास बसून श्रवण करतायत. काय सामर्थ्य आहे हो त्या माऊलींचं. 80 वर्षांचे सुद्धा वयोवृद्ध अगदी मांडी घालून तिथं आनंदाने श्रवण करतात. नुसते लहान बालकं तर नाही, तर म्हातारी माणसं सुद्धा, तरुण मुलं सुद्धा त्याच्यामध्ये मुलं मुली आहेत. श्रवणाचा आनंद ते पहिल्यांदाच घेत आहे. मग समर्थ म्हणतात आहे त्याच्यामध्ये श्रवण कीर्तनामध्ये बसताना काहीच नाही, सगळ्यांना सेम, म्हणजे सगळ्यांनी येऊन बसावं. किती उत्तमाचं समर्थ म्हणतात. मग समर्थाने हे सगळं दिलेलं आहे. मग एवढी एकदा का आपल्याला श्रवणाची गोडी लागली की हळूहळू ती गोडी आपली वाढत जाणार आणि त्या भगवंताबद्दल आपली जी निष्ठा आहे, आस्था आहे, ती हळूहळू वाढत जाणार. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात श्रवण करणं पहिलं गरजेचं आहे. म्हणून पुढे म्हटलंय, धूर्त तूर्त धावून आला, धिंग बुद्धीने धिंग झाला, धाके धाके धोकला रंग अवघा. मग कीर्तन असं रंगात आले असता एखादा दांडगट माणूस मध्येच येऊन कीर्तनात शिरून दांडगाई करू लागतो. त्यामुळे कीर्तनाच्या जमलेल्या रंगामध्ये बेरंग होणार की काय असा धाक लोकांना वाटू लागतो. नाना नाटक नेटके, नाना माने तुके कौतुके, नाना नेमक अनेके विद्यापात्रे. पण समर्थ म्हणतात कीर्तनातील आख्यानाचाच तो भाग होता. ते एक नाटक होतं. ते कळल्यावर लोक नटाचं कौशल्य वाखाणू लागतात. म्हणजे किती उत्तमाचं केलं त्याने, म्हणजे त्याचं कौशल्य, त्याची वावा होते. पाप पळून गेले दुरी, पुण्य पुष्कळ प्रगटेवरी, परतरतो परे अंतरी चटक लागे. मग असं भावपूर्ण रसाळ कीर्तन असेल तर तेथून पाप दूर पळून जातं आणि पुष्कळ पुण्य काय होतं, प्रगट होतं. लोकांना कीर्तन अत्यंत आवडतं आणि त्यांना कीर्तनाची चटक लागते आणि ते परत परत ऐकावं असं त्यांना वाटतं आणि परत ते कीर्तनात येऊ लागतात. फुकट फाकट फटवणे नाही, फटकळ फुगडी पिंगा नाही, फिसे फसकट फोल नाही, भका द्याची निंदा. मग अशा कीर्तनात उगीच फुकट फापट, कुणाला फसवणं नसतं, फुटकळ फुगडी पिंगा इत्यादी धांगडधिंगा नाही, किंवा उगीच कुणाची फुसकी व्यर्थ फिकी कुटाळकी अथवा निंदाही नसते. बरे 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 म्हणती, बाबा बाबा उदंड करीती, बळे बळेची बळाविती कथे लागी. मग अशा कीर्तनाला लोक बरे म्हणून वाखाणतात. कीर्तनकाराला बाबा बाबा म्हणून त्याचा मानसन्मान करतात आणि कथा करण्यासाठी ते अत्यंत आग्रहाने त्याला बोलवतात. भला 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 लेकी, भक्ती भावे भव्य अनेकी, भूषण भाविक लोकी परोपकारे. मग लोकां त्यांचा भला भला म्हणून नावलौकिक होतो लोकांमध्ये, आणि भक्तिभावामुळे अनेक लोकांना तो भव्य म्हणून उठून दिसतो. त्यांच्या परोपकारी वृत्तीमुळे भाविक लोकांना तो भूषणास्पद वाटतो. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, मानेल तरी मानावे मने, मत्त न व्हावे ममतेने, मी 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 बहुत जने म्हणिजेता आहे. हे मी जे म्हणतोय ते तुमच्या मनाला पटलं तर तुम्ही मानावं, आसक्तीने उन्मत्त होऊ नये. अनेक लोक मी असा मीपणाचा अहंकार धरतात हो. म्हणून पुढे म्हटलंय, एके टोकत एकापासी, येऊ येऊ येती झडेसी, या 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 असे तयासी म्हणावे न लगे. मग आम्ही कीर्तनकार लोकांना मी तुमच्याकडे कीर्तनास येतो असं म्हणून बळजबरीने मागे लागतात. आमच्याकडे या असं त्यांना म्हणावेच लागत नाही. मग समर्थ म्हणतात आहे, काही कीर्तनकार लोक आहेत त्यांना म्हणावं लागतं की मी तुमच्याकडे कीर्तनाला येतो, पण असं बळजबरीने मागे लागतात. पण आमच्याकडे या असे त्यांना म्हणावंच लागत नाही. जे असे असतात त्यांना. राग रंग रसाळ सुरंगे, अंतर संगीत रागे, रत्न परीक्षा रत्ना मागे,
धावती लोक, रत्नाची पारख करणारे लोक ज्याप्रमाणे रत्नाचा सुगावा लागला की त्यामागे धावतात, त्याप्रमाणे समर्थ म्हणतात रागदारीसह होणारे रसाळ भक्तिरसात रंगलेलं असे सुश्राव्य कीर्तन जेथे होते तेथे जाणकार लोक काय करतात, स्वतःहून धावत आपणहून धावत येतात हो. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने की अंतरसंगीत रागे रत्न परीक्षा रत्ना मागे धावती लोक. लवलवा लवती लोचन, लक लका लकले मन, लप लपो लपती जन आवडीने. मग असं कीर्तन ऐकताना समर्थ म्हणतात, असे कीर्तन ऐकताना लोकांचे डोळे असे अश्रूंनी भरून येतात आणि त्यांचं मन चकित होतं आणि अत्यंत आवडीने, आणि समर्थ म्हणतात आहे की अगदी त्यांच्या अत्यंत आवडीने ते कीर्तन ते ऐकण्यास येतात. वचने वावुगी वदेना, वावरे विवरे वसेना, वगतृत्वे निववी जना विनीत होऊने. मग उत्तम कीर्तनकार कीर्तनात वावगा शब्द बोलत नाहीत, त्यांच्या अंतकरणात वाकडे तिकडे काहीही नसतं. अत्यंत नम्र होऊन ते आपल्या वक्तृत्वाने लोकांचं अंतःकरण निववतात. सारासार समजताला शिकवू शिकवू जनाला, साहित संगीत सज्जनाला बरे वाटे. मग जगातील सर्व लोकांना सारासार विवेक करायला शिकवावं अशी त्यांची इच्छा असते. सज्जन माणसाला साहित्य आणि संगीत चांगलं वाटतं. आणि म्हणून पुढे म्हटलंय, खरे खोटे खरे वाटले, खर 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 खरखुर खुंटले, खोटे खोटे पण गेले खोटे म्हणून या. मग जगामध्ये खरे खोटे एकमेकात मिसळलेले असतं. त्यातील खरे कळलं म्हणजे सर्व खरं खरं संघर्ष नष्ट होतो आणि खोटे हे खोटेच असते म्हणून खोटेपणाने ते नाहीसे होते. शहाणे शोधिता शोधेना, शास्त्रार्थ श्रुती शुबोधेना, शुक शारिका शमेना शब्द तयाचा. मग खरं काय आहे त्याचा शोध घेऊ लागलं की तर शहाण्यांना ते उमगत नाही. श्रुती आणि शास्त्रेही त्याचा बोध करून देऊ शकत नाही. पण पोपट आणि साळुंकी शुक शारिका शमेना शब्द तयाचा, पोपट आणि साळुंकी यांच्याप्रमाणे ते आपले शब्दज्ञान मिरवतच राहतात. हरुषे हरुषे हासिला, हा हा हो हो ने बुलला, हित होईना तयाला परत्रीचे. मग अति हर्ष झाल्याने अति आनंद झाल्याने जो कीर्तनात हसतो, श्रोत्यांनी हो 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 केल्याने जो भुलतो, त्याचं व श्रोत्यांचं परलोकात कल्याण होत नाही. लक्षावे अलक्षिता अलक्षी, लक्षिले लोचना ते लक्षी, लागेल तयेते लयेते अलक्षी विहिंगम मार्गे. मग अलक्ष असं जे परमात्मा स्वरूप त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करावा. डोळ्यांचा डोळा व्हावे, विहंगम मार्गाने म्हणजे पक्षाप्रमाणे त्वरेने अलक्षी लय लावावा. क्षेत्र क्षेत्रज्ञ शोभतो, क्षमेने क्षमून क्षमवितो, क्षमने क्षोभने क्षेत्रज्ञ तो सर्वांठाई. मग शरीरात जो अंतरात्मा असतो तो एखाद्या वेळी क्षोभतो, तो एखाद्या वेळी क्षमाशील होऊन सर्वांना शांतवतो. मग याप्रमाणे कधी शोभणारा कधी क्षमा करणारा असा अंतरात्मा सर्वांच्या हृदयात राहत असतो. परंतु आपण काय करतो, आपलं वेगळंच बाजू आपण दुसऱ्यांना दाखवायचा प्रयत्न करतो. परंतु समर्थ म्हणतात प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये क्षमवणारा आहे, क्षमा करणारा आहे, कधी क्षमणारा शोभणारा कधी क्षमा करणारा आहे. मग तो अंतरात्म्यामध्ये आहे, त्या अशा अंतरात्म्याचा सर्वांच्या हृदयात वास असतो. असा अंतरात्मा सर्वांच्या हृदयात आहे, पण आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन लक्षण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.